मैत्रिणींनो, खूपशा महिलांकडून एक गोष्ट वारंवार होताना दिसते. ते म्हणजे बाहेर जायचं आहे असं म्हटलं की त्या विचार करतात, 2 मिनिटाचं तर काम आहे, काय एवढं सजायचं? आणि मग त्या नाईट गाऊन घालून त्याच्यावर दुपट्टा टाकून किंवा मग घरातला पायजमा टी शर्ट घालून तसंच दूध आणायला, भाजीपाला घ्यायला, शेजारणीशी बोलायला बाहेर पडतात. पण खरी गोष्ट काय आहे माहिती आहे? तुम्ही 2 मिनिटासाठी का असेना, जेव्हा कोणी तुम्हाला पाहतं त्यांच्या मनात तुमची एक इमेज तयार होते आणि तीच इमेज तुमची ओळख बनते. लोक तुम्हाला तसंच पाहू लागतात जसं तुम्ही स्वतःला दाखवता. जर का तुम्ही स्वतःला कॅज्युअल दाखवलं तर जग पण तुम्हाला तितक्याच कॅज्युअल पद्धतीने घेणार. आणि क्लासी दिसण्यासाठी फार ब्रँडेड कपडे, भारी मेकअप किंवा एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी वगैरे असं अजिबात लागत नाही. क्लासी असण्याचा अर्थ हा आहे की स्वतःची काळजी घेणं, स्वतःला नीट प्रेझेंटेबल ठेवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची एनर्जी हाय ठेवणं. जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष देता ना, तेव्हा तुमच्या एनर्जीमध्ये अचानक पॉझिटिव्ह बदल दिसतो. तुम्ही स्ट्रॉंग वागता, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि ते तुमच्या बोलण्यात, चालण्यात आणि तुमच्या वागण्यात पण दिसतं. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की क्लासी वुमन होण्यासाठी तुम्ही शरीर, मन आणि एनर्जी या तिन्ही गोष्टींवर कसं काम करायचं. कारण क्लासी दिसणं म्हणजे फक्त कपड्यांची गोष्ट नाही आहे, तर ती तुमच्या विचारांची, तुमच्या बोलण्याच्या पद्धतीची आणि तुमच्या आतल्या एनर्जीची ओळख आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या बॉडीपासून. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बॉडी केअर. त्यालाच इंग्लिशमध्ये बोलतात ग्रूमिंग. तुम्ही जर गृहिणी असाल किंवा तुम्ही स्टुडंट असाल किंवा तुम्ही जॉब करत असाल, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ग्रूमिंग. तुम्ही कोणत्या प्रकारची जर एक्सरसाइज करत असाल किंवा वॉक करत असाल किंवा योगा करत असाल तर त्यानंतर अंघोळ नक्की करा. कारण शरीर स्वच्छ ठेवणं हा एक बेसिक हायजीन आहे. आणि जेव्हा अंघोळ कराल त्यावेळेस आपली स्किन एक्सफोलिएट करा. त्यामुळे काय होतं, डेड स्किन निघून जाते आणि तुमची स्किन सॉफ्ट आणि ग्लोईंग दिसते. आणि अंघोळीनंतर बॉडी लोशन हे नक्की लावा. त्यामुळे काय होतं, स्किन हायड्रेटेड राहते. तुम्हाला जर का फ्रेग्रन्स आवडत असतील तर लाईट बॉडी मिस्ट किंवा लाईट डिओ यूज करा. खूप जास्त स्ट्रॉंग सुगंध असलेला डिओ किंवा मिस्ट वापरू नका. आणि जशी तुम्ही तुमच्या बॉडीची काळजी घेता त्याचप्रमाणे हाताची आणि पायांची काळजी घेणं पण खूप महत्त्वाचं आहे. कारण घरकामामुळे हात आपले रफ होतात. त्यामुळे हँड क्रीम किंवा खोबरेल तेल हे तुम्ही हाताला रात्री झोपताना दररोज लावा. तुमचे नेल्स आहेत ते नेहमी स्वच्छ आणि ट्रिम केलेले असावेत. लाईट शेडमध्ये तुम्ही त्याला नेल पेंटसुद्धा यूज करू शकता. पिंक कलर, न्यूड कलर, पीच कलर हे कलर नेहमी एलिगंट दिसतात. त्यामुळे ते तुम्ही तुमच्या नेल्ससाठी यूज करू शकता. हातांबरोबरच तुमच्या पायांचीसुद्धा काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. जे क्रॅक हिल्स असतात ते तुमची पूर्ण पर्सनॅलिटी ढल दाखवतात. त्यामुळे रोज रात्री झोपताना पाय धुवून पायांना क्रीम लावा जर का तुम्हाला क्रॅक हिल्स असतील तर. आणखीन एक गोष्ट म्हणजे कपड्यांची नीटनेटकी निवड. अगदी ब्रँडेड कपडे हवे, खूप महागडे कपडे हवे, चांगल्या दुकानातलेच हवे अशी काही गरज नाही आहे क्लासी दिसण्यासाठी. फक्त नेहमी स्वच्छ कपडे, प्रेस केलेले कपडे वापरा. कलर कॉम्बिनेशन्स जे आहेत कपड्यांचे ते साधे आणि एलिगंट ठेवा. आपल्या बॉडीला सूट होतील असे कपडे यूज करा. आपल्या कपड्यांना सूट होईल अशी ज्वेलरी यूज करा. आणि ज्वेलरी नेहमी मिनिमल ठेवा. म्हणजे एक छोटीशी चेन, स्टड किंवा छोटी आणि एलिगंट जे काही तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी असतात, ब्रेसलेट म्हणा, हे यूज करू शकता. फक्त ते ओव्हरड्यू अजिबात होणार नाही याचं लक्ष द्या. अनेक जणी काय करतात, चेहऱ्याकडे खूप लक्ष देतात पण केसांची अजिबात काळजी घेत नाही. पण लक्षात ठेवा, वेल मेंटेन केस हे तुमचे पूर्ण व्यक्तिमत्वाला क्लासी बनवतात. त्यामुळे तुमचा हेअर टाईप आधी तुम्ही ओळखा. तुमचे केस ड्राय आहेत की ऑइली आहेत की नॉर्मल आहेत आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही शॅम्पू आणि कंडिशनर वापरा. वीकली तुमच्या केसांना ऑइलिंग करा. ऑइलिंगसाठी तुम्ही कोकोनट ऑइल किंवा आर्गन ऑइल किंवा कॅस्टर ऑइल, आल्मंड ऑइल कोणतंही तेल यूज करू शकता. पण स्काल्पला मसाज करा. म्हणजे तुमच्या स्काल्पला जेव्हा तुम्ही मसाज करता तेव्हा तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि तुमचे केस जास्त मजबूत होतात. 15 दिवसातून एकदा केसांना हेअर मास्क लावा. जर तुमच्या नळाला हार्ड वॉटर येत असेल तर शॉवर फिल्टर लावा. त्याच्यामुळे काय होईल, केस फ्रीझी होणार नाहीत. केस फ्रीझी होऊ नये यासाठी तुम्ही सिरम पण यूज करू शकता. त्याचबरोबर केसांसाठी बेसिक हेअरस्टाईल शिका. म्हणजे जसं बन, पोनीटेल. क्लासी महिलांची ओळख ना
त्यांची सौम्य एलिगंट स्मेल असते, तिच्यावरून पण होते. त्यामुळे तुमचा हा एक सिग्नेचर परफ्यूम असायला हवा. म्हणजे तो फार महाग असण्याची गरज नाही आहे, फक्त सौम्य असणारा, जास्ती लाँग लास्टिंग असणारा आणि त्याचा स्मेल एकदम छान, एकदम मायनर असा असायला हवा. खूप जास्त स्ट्रॉंग परफ्यूम पण तुम्ही यूज करू नका. आणि जेव्हा परफ्यूम तुम्ही यूज कराल तेव्हा मोजक्या ठिकाणी परफ्यूम यूज करा. म्हणजे जसं की नेकजवळ, इयरजवळ. आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ओरल हायजीन. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी बोलायला जातो आणि तेव्हा बोलताना आपल्या तोंडातून जर स्मेल आला तर तिथे आपली पर्सनॅलिटी खूप डल दिसते. त्याच्यामुळे ना दिवसातून 2 वेळा ब्रश नक्की करा. ब्रश केल्यानंतर टंग क्लीनर यूज करा, माउथवॉश यूज करा. त्याच्यामुळे काय होईल, आपल्या तोंडातून स्मेल येणार नाही. बऱ्याचदा आपण कामानिमित्त बाहेर जातो आणि बाहेर जेवण वगैरे झाल्यानंतर मग त्यानंतर आपल्या तोंडातून जेवणाचा किंवा वेगळा स्मेल यायला सुरुवात होते. त्यामुळे जर का तुम्ही बाहेर जात असाल ना तर सोबत मिंट स्ट्रिप्स ठेवा. क्लासी वुमन्स ज्या असतात ना त्या जास्त डार्क मेकअप नाही करत. त्यांचा मेकअप हा मिनिमल असतो. नॅचरल लुकला ते जास्त प्रिफर करतात. त्यामुळे मेकअपमध्ये BB क्रीम, हलका कन्सिलर, न्यूट्रल लिपस्टिक्स, पिंकिश ब्लश हे एवढं पुरेसं आहे तुमचा लुक सिम्पल, क्लासी आणि एलिगंट दिसण्यासाठी. आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमची क्लोथिंग. तुमचे कपडे जे असतात ते तुमचं सायलेंट इंट्रोडक्शन देत असतात. त्यामुळे तुमचे जुने झालेले कपडे, ढिले कपडे किंवा फाटलेले कपडे यूज करत जाऊ नका. वॉर्डरोब क्लिअर करून टाका. जे काही जुने कपडे असतील ते कोणाला तरी डोनेट करून टाका आणि नेहमी वेल फिटेड कपडे यूज करा. टाईमलेस पीसेस निवडा. जो काही ट्रेंड येतो त्याच्यामागे धावू नका. कमी पण चांगले कपडे वापरा. लक्षात ठेवा, क्लासी वुमनची ताकद ना तिच्या विचारांमध्ये असते. सीमा ठेवणं म्हणजे सेल्फिश असणं असं नाही आहे. कधीकधी ते सेल्फ रिस्पेक्ट पण असू शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला समजून सांगायची गरज नाही आहे. ज्यांना ते समजून घ्यायचं असेल ते न सांगताही समजून घेतील आणि ज्यांना कोणाला समजून घ्यायचं नसेल ना तर ते तुम्ही कितीही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांना नाही समजणार. प्रत्येकाला खुश ठेवण्याची जबाबदारी तुमची नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. 2 मैत्रिणी भेटल्या की त्या तिसऱ्या मैत्रिणीच्याबद्दल गॉसिपिंग करणार. ही गोष्ट तुम्ही टाळली पाहिजे. गॉसिप, ड्रामा या गोष्टीपासून दूर ठेवा स्वतःला फक्त स्वतःचं बेटर व्हर्जन बनवण्यामध्ये बिझी ठेवा आणि स्वतःची लाईफ जी आहे ती प्रायव्हेट ठेवा. कारण प्रायव्हसी म्हणजे पॉवर असते. आपण आपल्या प्रायव्हेट गोष्टी इतरांना जर सांगितल्या तर त्याच्यामुळे आपली स्वतःची मनशांती हरवून बसते. म्हणून मन शांत ठेवा. मेडिटेशन करा, जर्नलिंग करा, निसर्गाच्या सानिध्यात जाऊन वॉक करा. लक्षात ठेवा, जेव्हा आपलं मन शांत असतं तेव्हा आपली वागणूक ऑटोमॅटिकली ग्रेसफुल होते आणि तुमचा ऑरा पॉझिटिव्ह होतो. त्यामुळे मन शांत ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. क्लासी वुमनची ओळख ना आणखी एका गोष्टीवरून होते, ती म्हणजे तिची बॉडी लँग्वेज आणि तिची एनर्जी. तिचं चालणं, तिचा पोश्चर, तिची शांत पण मजबूत एनर्जी. सरळ चालणं, हळू आणि कॉन्फिडंट स्टेप्स घेणं, हातपाय व्यवस्थित ठेवणं, बोलताना सॉफ्ट टोन पण फर्म बोलणं, ओव्हर अपॉलॉजी नाही, ओव्हर रिॲक्शन नाही. आतून पॉझिटिव्ह जर तुम्ही असाल ना तर तो वाईब तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. लक्षात घ्या, क्लासी असणं म्हणजे दिसण्यासाठी नाही तर ते तुमच्या आतल्या शांतीचं, स्वाभिमानाचं आणि संतुलनाचं प्रतिबिंब आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता, स्वतःची किंमत ओळखता आणि स्वतःला सुधारता तेव्हा तुमची एनर्जी ऑटोमॅटिकली क्लासी होते आणि ती तुमच्या चालण्यात, तुमच्या शब्दांमध्ये, तुमच्या स्माईलमध्ये सहज चमकून दिसते. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की या टिप्समधून सगळ्यात आधी कोणती सवय तुम्ही सुरू करणार आहात. आणि अशाच सुंदर प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये नवीन प्रेरणा आणि नवीन पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन. तोपर्यंत बाय.